तर युतीच्या चर्चांवरून सध्या नारायण राणे यांनी ठाकरेंना डिवचलंय। ठाकरे बंधूंना पाकिस्तान बॉर्डरवर पाठवायला हवं, तिथे विजय मिळवतील असं म्हणत भाजप खासदार नारायण राणे यांनी टोला लगावला। दोघांचीही ताकद नाही, त्यामुळे फरक पडणार नाही असं नारायण राणे म्हणाले। ये फॉर्मूला हमारे पाकिस्तान बॉर्डर पे भी भेजने चाहिए। दोनों भाई इकट्ठा है तो विजय विजय मिलाएंगे। ये क्या समीकरण मालूम नहीं, दो भाई इकट्ठा है और दो भाई की ताकत क्या है। एक इधर 0 MLA, दूसरे इधर 20। करो ना मल्टीप्लाई, का प्लस करो, कितना होता है, फर्क नहीं पड़ते। कौन दोनों रास्ते से जाए कि लोग डरते कोई। तर नारायण राणे यांच्या वक्तव्यासंदर्भात आता मनसे नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली गेली आहे। चूक झाली, लोकसभेला राणेंचा मनसेनं प्रचार केला असं म्हटलं गेलंय आणि मनसे नेते मनोज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। नारायण राणे यांसाठी राज ठाकरेंनी कोकणात सभा घेतली ही चूक झाली। मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची ही नाराजी आता उघडपणे समोर येते। नारायण राणे यांच्या संदर्भात मनसेनं नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचं याबाबत काही म्हणणं आहे। तर आपण बघतोय राणेंविरोधात मनसेची ही नाराजी समोर येते। चूक झाली, नारायण राणेंचा प्रचार केला, सरडा परवडला त्यापेक्षा, असं मनसे नेते मनोज चव्हाण म्हणाले। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। श्रेयस, ही जी सध्या तक्रार समोर येते किंवा नाराजी समोर येते नारायण राणे यांच्याबद्दलची, त्याबाबत मनसेनं नेमकं काय म्हटलंय? कालपासून व्यक्त केले जाते। काल खरं तर नारायण राणे यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत फरक पडेल का, तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं त्याची नाराजी आता प्रत्येक ठिकाणी मनसे पदाधिकारी आता नाराजी व्यक्त करतात। एकंदर पाहिलं गेलं तर नारायण राणे आणि राज ठाकरेंचं नातं हे फार वेगळं आहे, राजकारणावरचं आहे। मात्र एका वक्तव्यामुळे कुठे ना कुठे आता राग व्यक्त केला जातो। तो वक्तव्य म्हणजे कुठेही दोन ठाकरे एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही, हे दोन ठाकरे एकत्र आले तरी चमत्कार काही होणार नाही, हा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। आणि त्यासोबतच एकंदर मनसेची ताकद आहे तरी काय, हा प्रश्नचिन्ह पण राणेंनी उपस्थित केला। एकंदर पाहिलं गेलं नारायण राणेंचं वक्तव्य आणि आता मनोज चव्हाण जे मनसे नेते आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय की जर आमचं एक महत्व नव्हतं तर मग आपण का प्रचार केला नारायण राणेंचा त्या लोकसभा निवडणुकीला, हा कुठे ना कुठे प्रश्न उपस्थित केला जातोय। आणि राग आता व्यक्त मनसेच्या अनेक पदाधिकारी नेते मंडळी आता व्यक्त करताना दिसत आहेत। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी श्रेयस।